नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नेहमी पनीरची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि सध्या श्रावण चालू आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेज बंद असतं आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी आज आपण पनीरची कंटक्की बनवणार आहोत। अगदी हॉटेलमध्ये भेटते त्यापेक्षाही सुरेख झालेली आहे। मुलं खूप आवडीने खातील आणि झटपट होणारी आहे रेसिपी। जरी आपला मूड झाला तर आपण झटपट जवळपास हे 10 ते 15 मिनिटांमध्ये ही डिश आपण तयार करू शकतात। यासाठी आपल्याला पनीर घ्यायचं आहे। आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण ते कट करून घेऊ शकतात। मी इथे स्क्वेअरमध्ये केलेले पनीर मी थोडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून ते फ्रीजरमध्ये म्हणून ते हार्ड झालेलं आहे। कट करण्यासाठी थोडासा त्रास होतोय। तर आपल्याला जर बनवायचं असेल आणि आपलं पनीर जर फ्रीजरमध्ये असेल तर आपण जवळपास ते 15 ते 20 मिनिटं आपण आधीच काढून घेऊ शकता। तर मी इथे पनीरचे छान असे पीसेस कट करून घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालायचे, थोडीशी हळद प्लस आपल्याला धने पावडर घालायचे। यामध्ये आपण गरम मसाला देखील घालू शकतात आणि मी इथे आलं लसणची पेस्ट घेतलेली, म्हणजे थोडंसं जाडसर असं कट करून घेतलेलं आहे, ठेचून घेतलेलं आहे त्याला। आणि कंटकीची पावडर घ्यायची। कुठल्याही प्रकारच्या आपल्या किराणा शॉपमध्ये हे कंटकीचं पावडर आपल्याला अवेलेबल होऊन जाईल, तर ते घ्यायचं आहे आपल्याला। आणि अगदीच आपल्याला पटकन झटपट बनवायची तर काहीच नाही घालायचं आहे, मीठसुद्धा घालण्याची आवश्यकता नसते। आपण जर हा मसाला घातला तर फक्त आलं लसण पेस्ट घालायची आहे आणि ॲज इट इज आपण लगेच तो मसाला टाकून तळून घेऊ शकतात। पण अजून चव वाढवण्यासाठी मी तिखट आणि थोडंसं धने पावडर घातलेलं आहे। तर आपल्याला जर आवडत असेल तर आपण हे वरून जे आहे ॲडिशनल मसाले घालू शकतात। मिरेपूड देखील घालू शकतात, छान चव येते त्याची पण। तर अशा प्रकारे आपल्याला ते पनीरला त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आपण अशाच प्रकारे बटाट्याची देखील बनवू शकतात। मी नक्की ट्राय करेल नेक्स्ट व्हिडिओ बटाट्याची कंटक्की आपल्याला मी इथे शेअर करेल। अगदी चव खूप सुरेख होते, जशी आपली नॉनव्हेजची लागते तशीच आपल्याला चव येते। तर मुलं अगदी आवडीने खातील। तर आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लोच ठेवायची आहे आणि नंतर मग छान आपल्याला जसं ते तळत आलं तेव्हा आपल्याला मीडियम टू हाय आपण ही फ्लेम करून घेऊ शकतात। तर अशा प्रकारे सर्व आपल्याला पनीरचे पीसेस जे आहे ते तेलामध्ये सोडून द्यायचे आणि छान असं त्याला मीडियम टू लो फ्लेमवर सुरुवातीला तळून घ्यायचे। नंतर त्याला अजून कडक करण्यासाठी शेवटी जेव्हा आपण काढणार आहोत तेव्हा आपल्याला जवळपास 1 मिनिट जो आहे तो हाय फ्लेमवर आपण तळून घेऊ शकतात। मुलांना जर आपण ही सर्व केली शेजवान चटणीसोबत तर मुलं अगदी आवडीने खातील, हॉटेलमध्ये जाण्याची जिद्द करणार नाही। आणि टेक्स्चर बघू शकतात, अगदी सुरेख आलेला आहे। तर काही आपण ॲडिशनल मसाले घातलेले नाही आहे आणि खूप सुरेख चव झालेली आहे। मी इथे टोमॅटो केचपसोबत सर्व केलेला आहे। आपण शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप अगदीच वरून चाट मसाला आणि कांदा घालून पण आपण हे सर्व करू शकतात। मुलं अगदी आवडीने खातील। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।